नमस्कार मैत्रिणींनो, पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण साडीला फॉल कसा लावायचा आणि त्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, जी की तुम्ही पहिल्यांदा जरी लावत असाल तरीही तुम्हाला परफेक्ट साडीला फॉल लावता येणार आहे. आता ही तुमची साडी सिंथेटिक असो किंवा काठाची असो, कुठली असो, ही तशी सिंथेटिकच साडी आहे. तुम्ही पाहिले आजकालच्या ज्या नवीन साड्या आहे अगदी सुळसुळीत त्याच टाईपची साडी आहे ही. आता फॉल लावताना सगळ्यात आधी नेसता पदर आहे तो घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला साधारण एक तुम्ही पाहिलं आहे माझ्या हाताचं माप घेतलं आहे मी तेवढं. आणि तुम्हाला जर इंचामध्ये सांगायचं असेल तर 6 ते 7 इंच एवढं माप तेवढं सोडायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायचं आहे. फॉल हा थोडा भिजवायचा आहे आणि इस्त्री करायचा आहे, त्यामुळं फॉल हा व्यवस्थित लागण. त्यानंतर दोन्ही फॉलचे जे साईड आहे ते आपल्या आतल्या बाजूने फोल्ड करायचे आहे आणि जिथून आपण जिथे आपण टिक मार्क केली आहे तेवढं अंतर सोडले आहे तिथून आपण तो फॉल लावत म्हणजे तो फक्त तिथे घ्यायचा आहे तिथून, आणि जिथं आता हे शेवटचं टोक फॉल संपतो तिथपर्यंत यायचं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता ही फॉल आपला खाली गेलेला आहे आणि साडी ही वरच्या बाजूला आली आहे, म्हणजे साडीची ही. आता वरच्या बाजूने आपल्याला टीप मारायची आहे. आता टीप मारताना सुद्धा लक्षात घ्या, टीप ही बारीक मारायची आहे, म्हणजे अगदी 2 नंबरचं जे आहे तर 2 नंबरची टीप आपल्याला घ्यायची आहे. बारीक टीप मारल्यामुळं काय होणार आहे, साडीचा फॉल हा अगदी व्यवस्थित दिसन आणि टीप मारलेली सुद्धा दिसणार नाही. इतकी बारीक टीप असल्यामुळं खूप छान फिनिशिंग येते फॉलला, तुम्ही पाहू शकता. आणि ही टीप इतकी सरळ व्यवस्थित मारायची आहे, वाकडी तिकडी टीप जर गेली ना तर फॉलची फिनिशिंग ही व्यवस्थित येत नाही. आता तुम्ही पाहू शकता फॉल लावताना मी एक छोटीशी चून घेतलेली, लक्षात घ्या चून घेतलेली, अगदी छोटी घेतलेली आहे. आता याच ट्रिकचा आपल्याला वापर करायचा आहे. ही छोटीशी जी आपण चून घेतलेली आहे त्याचा उपयोग आपल्याला फॉल लावताना इतका छान होणार आहे की तुमचा फॉल परत कधीही उसवायची गरज पडणार नाही. तुम्ही अगदी नवीन असाल, पहिल्यांदा लावत असाल तरीही ही ट्रिक काम करणारी 100% वर्क करते. छोटीशी ट्रिक आहे, तुम्हाला वाटतं याने काय होणार आहे, पण हीच ट्रिक आहे जी की तुमचा फॉल अगदी व्यवस्थित लागणार आहे, तुमच्या साडीला अजिबात घोळ येणार नाही. आता ही आपण एक चून घेतली, तशीच आपण आणखीन एक म्हणजे 2 चुना घ्यायच्या आहे. कारण तुम्ही पाहू शकता जेव्हा पण आपण फॉल लावतो तर घोळ येतो तेव्हा साडीला अशी मध्ये वरच्या बाजूनी चून पडल्यासारखी वाटते. तर आता साडीला ती चून पडू नये म्हणून आपण फॉलला 2 चुना घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे जो साडीचा जो घोळ येत असतो तो अजिबात या चुनांमुळे येणार नाही. आता ही शेवटी पाहू शकता तुम्ही, आपण जो फोल्ड केलेला आहे तिथे आपण थोडंसं लॉक करायचं आहे, म्हणजे तिथून फॉल अजिबात उसवणार आहे. आपण स्टार्टला पण तसंच थोडंसं लॉक केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती एकसारखा अगदी परफेक्ट खालच्या बाजूनी फॉल लावलेला आहे. आणि दोरा हा मॅचिंग घ्यायचा आहे, सहसा एक शेड जास्त घ्यायचा म्हणजे तो परफेक्ट मॅच दिसतो. तुम्ही पाहू शकता आता ही चून घेतलेली आपण 2 चुना घेतलेल्या आहे आणि खूप छोट्या घेतलेल्या आहे, फार मोठ्या घेतलेल्या नाही. आणि फिनिशिंग पहा तुम्ही किती सरळ टीप. असं फिनिशिंगमध्ये काम केलं ना तर ते खूप व्यवस्थित दिसतं, पाहू शकता तुम्ही. आणि टीप पण खूप बारीक आहे. आता आपण हा फॉल लावायचा कसा, वरच्या बाजूने आपल्याला हे हाताने शिवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी हातशिलाईची आपल्याला सुई घ्यायची आहे आणि दोरा हा डबल घ्यायचा आहे. आता हे पहा साडी अशी उचलायची आहे वर आणि उभी उचलल्यानंतर आहे तिथं खाली अशी व्यवस्थित त्याच लाईनीत ठेवायची आहे. आता तुम्ही पाहू शकता हा फॉल आपल्याला जेव्हा घोळका येतो तर हे जे आपलं अंतर आहे हे जर फॉल आहे ना तो आपल्या साईडला जातो, कुठे उजव्या बाजूला जर जास्त गेला तर साडीला पुढं घोळ पडतो, म्हणून हे
ते घोड पळू नये म्हणून आपण ना या 2 चुना घेतलेल्या आहे. आता तुम्ही जरी साईडला असं गेला तुमचा फॉल, तरीसुद्धा त्या ज्या चुना घेतल्या आहेत त्या कव्हर होणार आहे. तुम्ही पाहू शकता फॉल लावताना लक्ष द्या तुम्ही. आपण डबल दोरा घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने अगदी बारीक बारीक शिवायचं आहे. पावपेक्षा पण कमी अंतर घ्यायचं आहे आणि हे अंतर एकसारखं घ्यायचं आहे, जेणेकरून फॉल हा अगदी व्यवस्थित लागणार. आता तुम्ही हा फॉल ना बिनधास्त लावू शकता, कारण जो घोळ येण्याचं कारण आहे ना तेच आपण आता बंद केलेलं आहे. कारण जे आपण चुना घेतल्या आहे तो घोळ अजिबात येणार नाही, कारण एक्स्ट्राचा फॉल हा आपल्याला राहिलेला आहे. प्रत्येक वेळेस काय होतं, साडी एक्स्ट्रा होती त्याच्यामुळं खालच्या बाजूने आपल्याला साडीला घोळ येतो. आपण पाहतो साडीच्या बाजूने आपल्याला घोळ येतो, म्हणजे थोडीशी कशी चून आल्यासारखी होती साडीला. तर ते आता येणार नाही आहे, कारण आपण फॉलला चून घेतलेली आहे. म्हणजे हा फॉल हा एक्स्ट्रा झाला वरच्या बाजूनी. बऱ्याच वेळा ही साडी एक्स्ट्रा होती वरच्या बाजूनी, तर आता फॉल एक्स्ट्रा जरी झाला थोडा तर आपण फॉलच्या साईडनी चून घेऊ शकतो. पण साडीला आपण साडी जास्त झाली तर चून घेऊ नाही शकत, कारण ती वर दिसते. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने संपूर्ण हा आपण फॉल लावून घ्यायचा आहे बारीक. हा फॉल ज्याला तुम्हाला जर सवय असेल ना तर अक्षरशः 5च मिनटात हा फॉल लावून होतो आणि कधीही उसवायची गरज पडणार नाही. आता हे आपण जे फॉल लावलं आहे, आता थोडं अंतर झालं की आपल्याला डबल गाठ घ्यायची आहे. म्हणजे एकाच ठिकाणी तिथे डबल टाका द्यायचा आहे, जेणेकरून समजा जर फॉल बाय चान्स उसवल्या गेला तर तो तिथपर्यंतच उसवण, पुढचा भाग आहे तसाच राहील. सरसगट जर एकसारखंच आपण शिवत गेलो आणि एखाद्या वेळेस कट झाला किंवा कुठं अडकलं तर ते संपूर्ण फॉल हा उसवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडं थोडं अंतर झाल्यानंतर आपण हा फॉल हा मध्ये मध्ये थोडीशी गाठ घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे आपण जी चून घेतलेली आहे ती चून थोडी एक्स्ट्रा वाटते, कारण आपण 2 चुना घेतलेला आहे. पाहू शकता इकडं आपलं हे अंतर अगदी व्यवस्थित आलेलं आहे या बाजूने. त्याच्यामुळे काय झालेलं ही चून थोडीशी म्हणजे आहे अशीच आपल्याला तिथं त्याच्यावर फॉलला चून घ्यायची आहे, कारण अंतर ते आपलं व्यवस्थित आलेलं आहे, जास्त साईडला गेलेलं नाही. त्याच्यामुळं आता मी ती चून जशी घेतली आहे वर, कारण थोडा फॉल एक्स्ट्रा वाटतो आहे म्हणून छोटीशी चून जशी आहे तशी घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण आहे असंच पुढे फॉल लावायला सुरुवात करायची. आता एक चूनची आपल्याला गरज पडलेली नाही, लक्षात घ्या. आपण फॉल जेव्हा लावतो तेव्हा असं प्लेन करत करत आपल्या लक्षात येतं की हा फॉल इथे पुढे बसतोय का नाही, किंवा मग घोळ येतोय का नाही, हे आपला फॉल लावताना लक्षात येतं. तर आता माझ्या असं लक्षात आलं की ह्या जो फॉल आहे तो थोडासा एक्स्ट्रा होतोय, कारण आपण चुना घेतलं त्यामुळे एक्स्ट्रा हा होणारच. म्हणून आता ती एक्स्ट्रा झालेली आपण ती चून आहे ती ॲटोमॅटिक वरसुद्धा घेतली. जशी आपण खाली घेतली होती तर छोटीशी चून वरही घेतली आहे. तिथंच घेतली पाहिजे असं काही नाही, आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा कुठेही घेऊ शकतो. आणि अशा पुढे देखील आपण तसंच प्लेन करत हा फॉल लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता घोळ आलेला नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता. आता ही दुसरी जी चून आहे आपण तिथपर्यंत आपण आलेलो आहे, परंतु आता इथे ती चून वर घेण्याची गरज नाही, कारण की ते आपल्याला फॉल आता तेवढा बरोबर त्या साडीला बसतोय. म्हणजे ही चून जर घेतली नसती कदाचित तर आपल्याला फॉलमध्ये हो की नाही घोळ आला असता. एक चून घेतली असती तरीसुद्धा आपल्याला घोळ आलेला नसता आपला.
तर 2 घेण्याचं कारणच आहे तर कदाचित एखाद्या वेळेस जास्त अंतर आपलं त्या बाजूनी जर सरकलं फॉल लावताना स्टार्टिंग तर मग तसं होऊ शकतं. आता इथे मला चून घेण्याची गरज पडली नाही कारण की तेवढी ती छोटीशी एक चुनाची आपल्याला गरज पडली आणि फॉल अगदी व्यवस्थित लागतो आहे. साडीचं ते थोडंसं अंतर हे थोडं जास्त आहे त्याच्यामुळेच ही चून आपल्याला घ्यावी लागली नाही. म्हणजेच आपल्याला एकाच चुनेची गरज पडली आहे. तर आपण अशा पद्धतीने अगदी परफेक्ट फॉल लावू शकतो. अजिबात उसवण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही कोणत्याही अगदी सुळसुळीत सिंथेटिक साडीला सुद्धा अशाच पद्धतीने फॉल लावा. खूप व्यवस्थित फॉल लागतो. अगदी तुम्ही पहिल्यांदा लावत असेल तरी छान तुम्हाला फॉल लावता येईल. ही ट्रिक नक्की काम करते. संपूर्ण फॉल आता आपला जवळजवळ लावून झालेला आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि असे छान व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांचा देखील फायदा होईल. तुम्ही पाहू शकता संपूर्ण फॉल हा आपला अगदी व्यवस्थित आणि पटकन लागला आहे. अशा पद्धतीने सहज तुम्ही फॉल हा अगदी 5 मिनिटात देखील लावू शकता. तर मैत्रिणींनो, कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नवीन मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. त्याच्यामुळे प्लीज कमेंट नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक पण करा. आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण फॉल आपला लावून झालेला आहे. अगदी व्यवस्थित लावला गेलेला आहे. कुठेही काही घोळ आलेला नाही आहे. वरची बाजू तुम्ही पहा सगळी व्यवस्थित आणि अक्षर पटकन हा फॉल लागलेला आहे. अजिबात आपल्याला काहीही पाहण्याची गरज पडलेली नाही. तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील फॉल लावू शकता. भेटूया अशा छानशा व्हिडिओत. धन्यवाद.